तर आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर व्हिडिओ बनवला आहे. इथं आम्ही फुलांमध्ये गेलतो बघायला. तर या फुलांचा भाव आता सध्या 200-250 रुपये किलो आहे. तर पोरं काय तिथं काय नीट काय तोडीनात फुलं. मग आलो निघून, झाडच उपटायला लागलं. म्हणलं लोकांचं नुकसान नको म्हणून काय केलं, पोरांना म्हणलं थोडीशी हेल्प करा. तर काय त्यांनी नीटवाणी केली नाही. बघून फुलं बिलं खुश झाली, कारण गुलाबी कलरची होती ना. तर सध्या मला वाटतं ह्या कलरला जास्त भाव आहे बाजारात, आणि फुलं पण चांगली होती. ऊन जास्त असल्यामुळं आम्ही 3:30ला गेलतो. 15-20 मिनटं पोरांनी फुलं तोडू लागली आणि मग आम्ही घरी आलो. कारण त्या फुलांमध्ये पाय द्यायला लागली आणि तोडायला लागली पण फुलं. म्हणलं कशाला उगाच दुसऱ्याचं नुकसान, आपण काम किती करणार, काय किती करणार. कारण ती घरात गप बसत नव्हती. मग त्यांना आणली फिरवून. त्याच्यानंतर काय केलं, कारण एक नव्हती 10-12 आहेत ती. मग आम्ही गेलो तो शेत बघायला आमचं पाठीमागचं. तर हे झाड दिसलं, मग त्याला दगडी मारल्या आणि मग नंतर गेलो. इथं आमचं जुनं घर होतं. तर हे जुनं घर होतं. हा जुन्या घराचा पाया. इथं आम्ही पहिले राहायचो. असंच होतं कोपट. तर हे बघा, हे खांबीम, हे खाली कोबा, हे बघा ह्या दगडी आहेत. हे वरच्या साईडचं इथं कौलं पडलेली आहेत. तर हे बघा, हे असं होतं, म्हणजे असंच होतं, पण जरा कौलं बिवलं किंवा असं साईडने कोडबीड होता. पोरांना दाखवलं होतं. पोरं पण म्हणली होतं आपलं जुनं घर होतं. हे बघा असं होतं ते. तर बघून घ्या, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप दिवसानंतर मी इकडं आले, म्हणजे ह्या पायावरती. इकडं ह्या पायावरच कुणाची तरी गुरं बांधलेली आहेत. ते काय एवढं आपल्याला माहिती नाही. त्याच्यानंतर मग आम्ही रोडला आलो. इकडं इथं आमचं बालपण गेलं खरं सांगायचं तर. हा रोड 2021ला झाला आहे. मग इकडं आमचं पाठीमागं शेत आहे. हा डोंगर आहे, खाली गाव आहे. तर इकडं आमचं पूर्ण बालपण गेलेलं आहे. मुलांना म्हणलं चला तुम्हाला शेत दाखवते आणि आमचं बालपण पण कुठं झालं आहे. इथं आम्ही खेळलो, बागडलो, सगळं झालं. हे बघा इकडं डोंगर कसा आहे. इकडं आम्ही गुरं चारायला न्यायचो म्हणजे शनिवार सुट्टी असली की. तर बघू शकता तुम्ही, आता खूप इकडे डेव्हलप झालं आहे. पहिले खूप डोंगर असं होतं आणि मुलं करवंद शोधत होती पण नव्हती तिथं. आणि इकडे जास्तच काटेकुटे होते. हे बघा हे शेत आहे, हे आपल्या फादरचं शेत आहे. आणि जास्त आंब्याचे तिकडं बघा, ही आमराई खाली दुसऱ्यांची आहे. आणि हे असं आहे व्ह्यू लुक. तर तुम्ही बघू शकता. पोरांना जरा हिंडून आणलं, जास्त उन्हात त्रास देत होती म्हणून. आणि मग परत रिटर्न आलो. हे बघा, शेंडवालाची भाजी पण आणली. नंतर एक बकरं आहे आमच्या यांचं. पोरं त्या बकऱ्याला त्रास देतात आणि ते बकरं मग त्यांना मारतं बाबा. तर ते 15-20 किलोचं असेल. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, संध्याकाळचा व्ह्यू पॉईंट आहे, खूप छान आहे. घराच्या समोर नारळाचं झाड आहे. पोरं इथं संध्याकाळची क्रिकेट पण खेळतात. घर असं आहे, बाहेरनं असं दिसतंय, आतनं चांगलं आहे. गुरं पण बाहेर बांधले. तिकडं वैरण बिरण साठवलेली आहे. आणि आम्ही इथं आंब्याच्या सावलीला बसलो आहे. पोरं खेळतात तर लक्ष ठेवतो आहे. तर पोरं भांडणं पण करतात खूप. आणि सगळे एकत्र जमल्यावर कसं आहे ना, आता 2 पोरं कमी झाली याच्यातली काल. तर जरा शांत शांत घर वाटायला लागलं आणि पोरं पण TV बघायला लागली. ते बघा इथं आता ते खेळतात आणि चिडी पण खेळतात. हा मी व्हिडिओ काढला होता ना, तर त्याच्यावरून त्यांना कळलं की मी बघू आम्ही आऊट झालो का नाही. तर त्या व्हिडिओवरनं त्यांना एक फायदा झाला की आऊट झाले की नाही ते पण त्यांनी बघितलं. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही इकडं पार्टी केली ती बघा, चिकन बिर्याणी. हे बघा इकडं सगळी बसलो आहे. फादर पण आलं होतं, फादरला पण जेवायला दिलं. मदरला पण बोलवून घेतलं होतं. आम्ही सगळी जेवायला इथं बसलो. भांडी घासायचा त्रास नको ना म्हणून आम्ही पत्रावळ्या आणल्या होत्या. आणि सगळं झालं, पण माझा व्हिडिओ घेताच येत नव्हता म्हणून थोडंसं तोंड दाखवलं. इथे जेवताना एक व्हिडिओ आहे माझा. इथं आई बसलेली आहे. आणि पहिलं मुलांना जेवू दे, मग आपण जेवून घेऊया. मुलं खूप खुश झाली, कारण जरा घरात जास्तच किटमिट करतात. जरा बाहेर म्हणजे घरापासून थोडंसं 100 मीटरवर जाऊन आम्ही भात बनवला होता. बघा इथे मी जेवायला बसले. आमची आई आहे, माझ्या नंदेची मुलं, माझ्या भावांची मुलं आहेत आणि माझी मुलं. आणि इथं सगळे जेवायला बसलेत. पाणी बिणी सगळं आणलं होतं, सगळ्यांना ठेवलं होतं. आणि मुलं खूप खुश झाली. ती म्हणली खूप छान भात झाला.
बघा पार संपत आला आहे भात. कारण टेन्शन घ्यायचंच नाही, करायचं तर कुठली गोष्ट एन्जॉय म्हणून करायचं. म्हणून भांडी घासायला पण आम्ही त्रास ठेवला नाही. पत्रावळ्याच आणल्या होत्या. पत्रावळ्या काही इतक्या महाग नाहीत. आणि बघा इथं मग आम्ही जरा एन्जॉय केला, सगळी बसलो सावलीत आणि पाठीमागं पण सगळं हिरवं आहे. तर हा एक म्हटलं व्हिडिओ काढून ठेवा आणि इंस्टाला पण टाकला. तर छान आला. असा व्हिडिओ का घेतला, कारण मी कुठल्याच व्हिडिओत फोटोत नव्हते, कारण मीच फोटो व्हिडिओ काढायचे. का असा भात बनवला होता, कारण आपण कलर बिलर टाकून नव्हता